नमस्ते मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, इकडे आज सकाळी सकाळी इथे टाकले आहेत चुलीवर बटाटे उकडायला। तर गॅसवरच उकडते मी बटाटे, पण मग आता तुम्हाला माहिती आहे टाक्या भेटणं खूपच कठीण झाले आहेत, तर गॅसची टाकी काही भेटत नाही। तर मग इथे मी सकाळी सकाळी चूल पेटवली, थोडेसे इकडनं तिकडनं झाडांचे जी लाकडं होती लाकडं गोळा केली आणि त्यांनी चूल पेटवली। आणि हे बघा, हे पातेलं आहेत ना, पहिल्यापासूनच हे काळं पातेले बाहेरच असतं, तर मग त्याच्यामध्येच म्हटलं आता बटाटे उकडत टाकूयात। 2 दिवस झाले बटाट्याचं काहीच बनवलंच नाही, कारण की पावसाचं वातावरण होत होतं बाहेर। म्हटलं पाऊस येण्याची शक्यता वाटते, त्याच्यामुळे बटाट्याचं थोडं 2 दिवस थांबवून घेतलं नाही का। आणि आज इथे बनायला सुरुवात केली आहे। आणि एका साईडला बटाटे उकडताय तोपर्यंत म्हटलं सकाळी सकाळी जो पण झाडांचा पाचोळा आहे तो झाडून घेऊयात, कारण की रोज हे इतकं झाडावं लागतं। माझ्या इथे ना घराच्या बाजूला साईडला इतके झाड आहेत तुम्हाला काय सांगू, फळच फळे अगदी, म्हणजे मला आठवणार नाही इतके फळं आहेत। रामफळे, सीताफळे, चिक्कू आहे, पेरू आहे, खूप फळं इथे। त्याच्यामुळे मग झाडांची खूप पाने पडतात आणि ही पिकलेली पाने पडतात, सारखे पडतात। आज झाडलं की उद्या परत पूर्ण सडा असतो पानांचा पडलेला। तर पण रोज झाडावंच लागतं, कारण असं वाटतं नको, म्हणजे भीती असते नाही का सापसूप येण्याची वगैरे घरामध्ये, तर मग असं पद्धतीनं रोज स्वच्छ करावंच लागतं। आणि चुलीमध्ये बटाटा उकडण्यासाठी मी मस्तपैकी जाळ घालून आली आणि नंतर गोठ्यामध्ये येऊन मी गायींची दूध वगैरे काढली गायींच्या फार्ममध्ये येऊन। आणि त्यानंतर म्हटलं आता गायींचा जो चारा आहे ना तो कटिंग करून घेऊयात, कारण की सकाळी सकाळी हा कटिंगचं म्हणजे हे जर काम केलं ना दिवसभर टेन्शन नसतं, सकाळी किंवा संध्याकाळी नाही का, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मग दुपारच्या वेळेस खूपच ऊन लागतं। आणि आता बघा 8-8:30 झाले असेल तर किती ऊन आहेत, कडक ऊन पडलं आहेत। तर म्हटलं पहिले हे काम करून घेऊयात, त्यांना कुटी वगैरे करू, त्यांना खायला टाकू आणि नंतर घरामध्ये जाऊन मस्त मग आरामातपणे बटाटे सोलून त्याचा किस बनवू, कारण मला आता किसच बनवायचा आहे। थोडेसे हे बटाटे आहेत ना, म्हणजे माझ्या नणंदेच्या घरून आणले होते ना, थोडेसे मग खराब आहे नाही का एका साईडनं, इतके काही नाही आहे पण थोडे फार आहे। तर म्हटलं याचा किस बनवून घेऊयात आणि मग बाकीच्या बटाट्यांचे वेफर्स वगैरे किंवा जे उपवासाचे पापड्या वगैरे ते बनवणार आहेत मी। तर बटाटे उकडेपर्यंत सर्व जे काम आहेत ना माझे ते करून घेते मी। तर आता हे गवत कटिंग झालं आहे, याची कुटी करूयात आपण। आणि हे बघा, इकडे आता पटपट कुटी करून घेते चाऱ्याची। आणि ही चाऱ्याची कटिंग झाली की गायींपुढं चारा टाकून लगेच घरात जायचे आणि बटाटे सोलायचे आहेत नाही का, कारण की नंतर काय होतं ऊन निघून जातं आणि दुपारी कसं मग पावसाचं वातावरण तयार होतं नाही का। तर मग सकाळी लवकर जर बटाट्याचा किस जर टाकला ना तो पटकन सुकेल। तर मग भरपूर धावपळ करत होती, तरी पण वेळच झाला, 11-11:30 तरी झाले असेल। आणि नंतर मग हे बघा, इकडे जे बटाटे आहेत ना, उकडलेले बटाटे मी इथे काढून घेतले आणि म्हटलं याच्यामध्ये ना थोडंसं गार पाणी टाकून सर्व बटाटे मस्तपैकी सोलून घेऊयात आणि लगेच किस करूयात। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, किती जरी सकाळी उठून लवकर आवरायचा प्रयत्न केला ना तरी पण नाही आवरत, कारण की खूप कामे असतात सकाळी उठल्यापासून। मुलांचं, घरात सर्वांचा स्वयंपाक, घरात साफसफाई, त्याच्यानंतर फार्ममधलं काम, तर खूप काम असतं सकाळी सकाळी, मग त्याच्यामुळे थोडाफार उशीर होतोच। तर हे बघा, आता बटाटे सोलायला घेतले मी इकडे। तर हे सर्व बटाटे असे सोलून ठेवते साईडला आणि नंतर मग बटाट्याचा किस आपण वरती टाकूयात, ठीक आहेत। आणि हे बघा, इकडे मी एका बाजावरती आहेत ना, बाज आहे माझ्याकडे, बाजावरती असे साडीचा कपडा अंथरला आहेत। प्लास्टिकचा कागद आहे माझ्याकडे, पण मग तो कसं मागच्या वर्षीचा, त्याला धूळ खूप लागलेली आहे, तो म्हटलं आता मस्तपैकी व्यवस्थित धुवून वगैरे वाळू घालूयात, कारण की आज मला लक्षच राहिलं नाही। तर आता पुढचे जे पण पदार्थ बनवायचे आहेत तर त्यासाठी मी तो धुवून नक्कीच वाळत घालेल आणि नंतर तुम्ही बघशालच। आणि दुसरं म्हणजे मला म्हणजे माझे चुलत सासरे गेल्यामुळं त्यांना एक 9 महिने झाले असेल, माझ्या मते तरी 9 महिने,
तर मग त्याच्यामुळे काहीच बनवायचं नाही आहेत, कुरड्या पापड वगैरे असं काही बनवायचं नाहीत. पण जे बटाट्याचं आहेत ना ते बनवायचे, ते मी इथे बनवत आहेत. तर आणि अशा पद्धतीनं सर्व बटाटे इथे सोलून झाले होते आणि नंतर अशा पद्धतीनं मस्तपैकी बाजावर मी किसणीनं किसून घेतला. म्हटलं लवकर सुकेल नाही का. आणि जागा पुरत नव्हती कारण की बटाटे थोडे जास्तीचे होते आणि बाज थोडीशी होती नाही का, होती मोठी बाज पण बटाटे जास्तीचे होते. तर मग परत मी एक फळी बघितली, त्या फळीला खाली ठेवलं, परत त्याच्यावर साडी अंथरली आणि त्याच्यावर मी बटाट्याचा किस टाकला. तर अशा पद्धतीने म्हटलं थोडासा पातळ जर असला ना तर लवकर वाळेल, म्हणजे लवकर संध्याकाळी काढून घ्यायला. आणि वेळ तर खूप झाला आता, माझ्या मताने 12:30-1 झाला असेल, पण करणार काय, एकटीला सगळं करावं लागतं. नाही काढची चालू आहे पण. आणि हे बघा आता किस करून झाला होता पूर्ण. नंतर मग हातपाय धुतले, सर्व आवरलं, थोडीशी फ्रेश झाली आणि आता जेवण करायचं होतं कारण की खूप भूक लागली होती. सकाळपासून थोडासा नाश्ता केला होता पण दुसरं काही खाल्लेलं नव्हतं. तर सकाळची भाजी होती बनवलेली, पण म्हटलं परत आता थोडेफार बटाट्याची भाजी बनवून घेऊयात नाही का. सुकी भाजी मला खूप आवडते, पिवळे बटाटे. तर आमच्याकडे पिवळे बटाटे बोलतात, हिरवे मिरचीचे. तर म्हटलं आता मस्तपैकी बनवून घेऊयात. तर सर्व बटाटे आहेत ना मस्तपैकी बारीक कट करून घेतले मी इथे. आणि नंतर बघा हे बघा अगदी सिंपलशी भाजी आहेत. आणि या बटाट्याच्या याच्यामध्ये म्हणजे एका कढईमध्ये बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तेल टाकलं, त्याच्यात टाकलं जिरं, मोहरी, इकडे हिरव्या मिरच्या आहेत कट केलेल्या, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सर्व मी त्याच्यात टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. आणि त्याच्यानंतर जे बटाटे होते ना कट केलेले ते पण टाकून घेतले. एकदम झटपट आणि झणझणीत अशी भाजी बनवून घेतली. झणझणीत नाही म्हणता यायची कारण हिरव्या मिरच्याची ना, तर अशी लाईट अशी फिक्की अशी भाजी मुलांना आवडते, मला पण आवडते. म्हणजे हे बटाटे आहेत ना थोडेसे असे म्हणजे शेतामधले गोळा केलेले बटाटे, पण खायला खूप चविष्ट बटाटे, खूप चविष्ट. आणि वरतून इकडे थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि आता मस्तपैकी भाजी हलवून घेऊयात. आणि हे बघा थोडासा मसाला पण टाकला नाही का, एव्हरेस्ट मसाला, थोडी चव छान लागेल म्हणून, कारण की भूकच इतकी लागली आहेत ना, तर काय सांगणार. खूप वेळ झाला आहे, 2-3 वाजले असेल. आणि म्हटलं आता मस्तपैकी हे एकजीव करूयात. आणि इथे लगेच घेणार आहे जेवायला. आणि घरात इतकं गरम होत आहेत ना, तर बाहेरच बसणार आहे जेवण करायला. तर मग चला मग आता घेऊया जेवायला. जेवायमध्ये काय काय आहे तुम्ही बघा. आणि आता फायनली किस करून झालाय बटाट्याचा आणि इकडे जेवायला बसली आहेत. तर हा शांत बसा, 4 वाजले. सकाळचं जेवण आहे ना 4 वाजता करते बघा, सकाळपासून काम करत होती. तर आता जेवायला बसली आहे. तर जेवायमध्ये काय बघा. आणि संध्याकाळी पण कार्यक्रमाला जायचे, ते व्हिडिओ कंटिन्यू बघा. काय कार्यक्रम आहे तुम्हाला समजेल, बघायला दिसेल, ठीक आहे. तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता जेवायला काय काय तुम्हाला दाखवते मी, चला. आणि हे बघा इकडे मस्तपैकी जेवण तयार आहे माझं. जेवायला सकाळी केली होती भाजी, कांद्याची भाजी, पोळी, भात. आणि आत्ता आहे ना इकडे बटाटे गरम केले मी थोडेफार, उकडलेले बटाटे. तर अशा पद्धतीचं जेवण आहे. आणि चला मग आता जेवून घेते. आणि बाहेर पण वातावरण बघा ना पावसाचं झालं आहे, पाऊस येईलच असं वाटतंय. चल दादा खाली गेला का? दादा म्हणा किसाला हात नको लावू, मी आल्यावर काढील. आणि हे बघा आम्ही चाललो आहोत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला. तर चला मग. आणि आलो होतो इकडे माझ्या जावेच्या घरी, जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. तर त्यांच्या इकडे ना आपलं खंडेरावाचं मंदिर आहेत. तर दरवर्षी हा कार्यक्रम असतो नाही का, जागरण गोंधळ. तर देवाचे दर्शन करून लगेच इकडे स्वयंपाकाला आली, कारण की स्वयंपाक आम्हाला घरीच बनवायचा होता, एक 50 ते 100 लोकांचा. तर आम्ही सर्व जावा आहेत ना इथे स्वयंपाक बनवत होतो. तर आल्या लगेच कांदे वगैरे कापली. तर स्वयंपाक काय बनवायचा होता, भात, कढी, वांगे बटाट्याची भाजी आणि रवा नाही का. तर कोणी इकडे रवा भाजत होते, तर कोणी तिकडे म्हणजे मी आणि माझी जी सूनबाई आहेत ना, आम्ही दोघीजणी भाजी बनवत होतो.
तर प्रत्येकजण एक एक काम करत होतं नाही का. आता सर्व आम्ही सगळ्या 6-7 जणी होतो, तर सर्वांना मिळून स्वयंपाक बनवायचा होता. तर आणि दुसरं म्हणजे गॅसच्या टाकीचं पण खूप ते झालं होतं, कारण टाक्या भेटत नाही, तरी पण कशा तरी ॲडजस्ट केल्या. आणि आत्ता इकडे भात झाला होता आणि ही भाजी बनवायला आम्ही घेतली होती. आता इकडे बनवणार आहोत भाजी. तर चला मग आता भाजी कशी बनवते बघा तुम्ही. तर भाजी बनवण्यासाठी मस्तपैकी जास्त इथे तेल टाकलेत. तेलामध्ये आपली दालचिनी, तेजपत्ता, जे पण मसाल्याचं साहित्य आहे ते टाकून घेतलं, कारण की असं अख्खंच छान लागतं नाही का भाजीमध्ये. तर वांगे बटाटे पण कापलेले होते, तर आता याच्यामध्ये टाकून घेतले आहेत जिरे. आणि इकडे तुम्ही साईडला बघू शकता जे पण मसाले आहेत, म्हणजे मसाले नाही सॉरी, कांदा, टमाटा किंवा लसूण, आलं, जे पण मटर आहेत, खोबरं सर्व दळून घेतलं आहेत भाजी बनवण्यासाठी. तर आता इकडे पातेल्यामध्ये जिरे वगैरे टाकलेत. आणि इतकी मोठी भाजी आहे, आम्ही फर्स्ट टाईम बनवत होतो. हां, मागे एकदा 2-3 वर्षापूर्वी बनवलं होतं. आता पण खूप दिवस झाले नाही का. पण कसं होतंय कसं नाही अशी मनात धाकधूक पण होती, पण मग बनवत होतो आम्ही व्यवस्थितपणे. आणि आता इकडे सर्व टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकलं होतं आलं लसूण पेस्ट, ती परतून घेतली. आणि मग त्याच्यामध्ये आपलं जे टमाटा आहे, कांदा आहे, त्यांची जी पेस्ट आहे, खोबरं, हे सर्व पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेतलं. तर हे बघा अशा पद्धतीने आमची इकडे भाजी बनतेत. आणि त्याच्यानंतर मसाले पण टाकले होते, पण तो व्हिडिओ शूट करायचा राहिला, तुम्हाला दाखवायचं राहिलं. आणि त्याच्यानंतर जे वांगे बटाटे होते ना, ते कापलेले होते, ते मस्तपैकी इथे बादल्यांमध्ये धुवून मग भाजीमध्ये टाकत होतो. तर अशा पद्धतीने इकडे आता भाजी पण बनलीच आहेत. आता फक्त बाकी होती कढी आणि रवा, या 2-3 वस्तू बाकी होत्या. तर चला मग आता 4च आयटम होते स्वयंपाकाचे. तर पण स्वयंपाक थोडासा जास्तीचा करायचा होता ना, थोडीशी भीती वाटत होती. पण मग काही नाही बघा आता पुढे व्यवस्थित झालं की नाही, पण व्यवस्थित झालं, कारण आता हा व्हिडिओ कालचा आहेत ना. तर मग शेवटपर्यंत सर्व व्यवस्थित झालं होतं. स्वयंपाक पण खूप छान झाला होता. आता आपल्या घरी कोण जाईल मग, थोडंफार असेल फ्रीजमध्ये. तर हे बघा आता वाजले 7 संध्याकाळचे, आणि दूध काढायसाठी घरी आली होती. दूध काढून झाले, आणि हा किस पण अजून काही सुकलेला नाही आहे, तो तसाच मध्ये ठेवून देते. उद्या सकाळी पुन्हा ऊन पडलं का वाळत घालू, कारण की आबूट इतकं होतं ना, सावली होती. तर किस काय वाळला नाही, तुम्हाला दाखवते मी. हे बघा किस काय वाळलेला नाही आहे, तसाच आहे सर्व. आता हा घरात नेऊन ठेव असाच उचलून, उद्या सकाळी परत वाळत घालायचा. हे बघा आता परत आहे ना, तयार होऊन चाललोय कार्यक्रमाला. तर चला मग. बस थोडा रस्ता घ्या. आणि सुरुवातीला इकडे आहेत ना, अशा 5 मुलांना इथे जेव घालायला सांगितलं होतं. तर 5 मुलांना जेव घातले, आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी पण जेवायला बसली होती. आणि नंतर जे पण सगळे माणसं होते, माणसांना पण वाढायला सुरुवात केली. आणि हवा इतकी होती बाहेर, खूप जास्त हवा होती, कारण की पाऊस येईल असं वाटत होतं बाहेर नाही का. तर सगळ्यांना वाढून दिलं आम्ही बायकांनी, सर्व वाढलं सर्वांना. आणि हे बघा सर्वांचं जेवण झालं होतं, आम्ही जेवायचं बाकी होतो. पण पाऊस इतका डेंजर पाऊस आला होता ना, तुम्हाला मी म्हणजे लक्ष राहिलं नाही, कारण लाईट वगैरे गेली होती. आणि आत्ता लाईट आल्याच्या नंतर पाऊस थोडासा कमी झाला होता, तेव्हा शूट करत आहेत मी. पण इतका जोरात पाऊस झाला की काय सांगू, इतका पाऊस. हे बघा विजा वगैरे चमकत आहे, आणि खूप डेंजर पाऊस झाला. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी, इथे लाईट गेली होती, पाऊस पण थोडाफार होता, पण लाईट नव्हती. तर इथे मोबाईलची टॉर्च लावून सर्व भांडे घासली स्वयंपाकाची. जेवायला पत्रवळ्याच होत्या, पण स्वयंपाकाची भांडी सर्व घासली आम्ही इथे. वाढायची भांडी सर्व घासून ठेवली. आणि अंधारामध्ये काही दिसत नव्हतं, तरी पण थोडंसं शूट केलं. आणि आम्ही आता सर्वजणी, कोणी पाणी आणत आहेत, कोणी घासत आहेत, कोणी भांडे धुवत आहेत. तर हे बघा मी इकडे भांडे धुवत आहेत, कोणी भांडे नेऊन ठेवत आहेत. इतकं काही खास दिसत नव्हतं, पण तरी पण थोडंसं शूट केलं. तर सर्व इकडे कामाला लागलेले होते. आणि हे बघा आत्ता आली आहे घरी, कपडे वगैरे चेंज केले आणि झोपायला आली आहेत. आणि आता वाजले 10:30. तर 10:30 वाजता घरी आले. आणि दुसरं म्हणजे आज आमच्या इकडे इतका पाऊस झाला, इतका जोरात पाऊस झाला की अक्षरशः आम्ही तिथे जेवण जे केलं ना, ते लाईट लावून सर्वांनी जेवण केलं, कारण की पाऊसच इतका जास्त झाला होता. आणि पावसामुळे मग कसं मग हळूहळू घरी आलो.
परत जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे घासली, तर खूपच वेळ झाला. आता फायनली झोपायचेत, पण त्यापूर्वी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि दिवसभर इतकी धावपळ झाली, जो बटाट्याचा किस बनवला होता तो पण ओलाच आहे, तसाच घरात आणून ठेवला. बरं तरी तेवढं मी एक पटकन केलं नाही का, घरी आले थोड्या वेळ गायींचे दूध काढायला, तर तो घरात आणून ठेवला. तो ओला झाला नाही, कारण की कोणीच नव्हतं घरी, सर्व कार्यक्रमाला गेले होते. आणि आत्ता आले घरी. तर गुड नाईट सर्वांना. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. आणि दुसरं म्हणजे जर कोणी पहिल्यांदी हा व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, चला मग, गुड नाईट.